छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय भवानी, जय शिवाजी। नाही आपण असून घेऊन जाऊया. जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये अतिशय महत्वाचा जो गट आहे की ज्या गटावर नेहमी आमदारकीची सूत्र जोडली जातात तो गट आहे ओतूर दालेवाडी जिल्हा परिषद गट. ओतूर ही चैतन्य महाराजांची भूमी आहे आणि विशेष म्हणजे ओतूर ही शिक्षणाची पंढरी आहे. ओतूरच्या या जिल्हा परिषद गटामधून सौभाग्यवती अक्षता प्रसाद पानसरे मांडे ओतूर गावची ही सासरवासीना ही कन्या आणि ओझर जे आपल्या अष्टविनायकापैकी ओझर आहे तिथली ती माहेरवासीना आहे मांडे प्रवटली ही सुकन्या गेले 3 महिने त्या मतदारसंघामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये गेलेली आहे आणि अंतर्मनाने प्रेरित होऊन या पती पत्नीने म्हणजे तिचे मिस्टर प्रसाद खूप साथ दिली. खरं राजकारणामध्ये आपल्या पत्नीला साथ देणं हे फार गरजेचं असतं आणि मी गेले 3 महिने हा त्यांचा प्रवास पाहतोय. खरं तर धनंजय डोंगरे जे आहेत हे माझे 20 वर्षाचे सहकारी आहेत. माझी आणि भानुराज मामाची चर्चा झाली. मी धनंजयला विनंती केली ही तुझी नातेवाईकच आहे आणि येताना गाडीमध्ये आम्ही दोघांनी चर्चा केली. याला पॉझिटिव्हली म्हटलं आपण असं करूया की आपण या मुलीला संधी देऊया आणि तिची खूप मनापासून इच्छा आहे. तिच्या सर्व नातेवाईकांनी मला फोन केले की आमच्या या मुलीला एकदा तुम्ही संधी द्या आपण सर्व मिळून काम करू. मला विशेष आनंद वाटतो चैतन्य फार्मर्स क्लब आणि विशेष म्हणजे धनंजय डोंगरे मित्र परिवार सचिनजी घोलप मित्र परिवार विषय म्हणजे आमचा उमेश असेल प्रसाद असेल आमचा नितीन असेल राजू असेल आपले सगळेच जो मित्र परिवार आहे निलेश असेल ही सगळा मित्र परिवार या सर्वांनी मला सांगितलं की दादा तुमच्यावर आमचा विश्वास आहे तुमची आमची भावना आहे. आदरणीय रामभाई यांनी मला म्हणजे ह्या गटामध्ये मला काम करायला म्हणजे त्रासच झाला नाही अजिबात. खरं म्हणजे अतिशय मोकळ्या मनाने कोणताही निर्णय घ्या आम्ही मागे राहू त्यांच्या मागे उभं राहू आणि 100% आम्ही ह्या वेळेला हा ओतूरचा गट शिवसेनेला जिंकून दाखवू असा निर्धार जास्तीची काही चर्चा झालेली नाही. मी दोघांची बाजू मांडली आणि येता येताच मी तिकडून आता कार्यक्रम समोर असा धनंजयला बोलून घेतलं. मी त्या गाडीत बसलो आणि धनंजयला मी या सगळ्या गोष्टी सांगितल्या. धनंजय म्हटलं की माझ्या जवळची नातेवाईक दादा काही अडचण येणार नाही. जसं काम मी माझ्या धर्मपत्नीसाठी करत होतो तसंच काम मी अक्षता पानसरेसाठी करेन. कुठेही आम्ही पाठीमागे पडणार नाही. त्यामुळे आता आपल्या अधिकची जबाबदारी वाढलेली आहे. उद्या आता हा प्रवेश आदरणीय शिवसेना सचिव रामभाई यांच्या हस्ते झालेला आहे आणि लवकरच उद्या सकाळी जेवढं काही तुम्हाला शक्य होईल त्या गटामधून आपली ताकद लावून म्हणजे आपली जी ताकद लावून आपल्या सगळ्या वाड्या वस्त्या त्या सगळ्यांनी निरोप द्या. भले 10चे 10:30 11 उद्या काही हरकत नाही कारण तसं आपली सभा 12ला चालू होती तिथे शिवराजजवळ. सर्वांनी व्यवस्थित आपण सर्वांनी ताकद लावून उद्याचं शक्ती प्रदर्शन मोठं व्हायला पाहिजे आणि आपण प्लॅनिंग करू मायक्रो प्लॅनिंग करू आणि आपण 100% 8च्या 8 जागा जो जिल्हा परिषद जिंकणार आहे त्याच्यामध्ये सर्वोच्च मताधिक्याने ओतूर दालेवाडी गट आपण जिंकू.
सहकार्य आपण घेऊ. सर्व पक्षांची काही लोक आहेत त्यांचंही आपण सहकार्य घेऊ. सर्वांची एकजूट आपण बांधू आणि आपण काम करू हा विश्वास आहे. मी अक्षदा मांडे पानसरे, आता अक्षदा पानसरे मांडे म्हणू आपण, तिचे सासरचं नाव मी पहिलं घेतो. तिला खरं तर युवतीच्या बाबतीमध्ये त्यांनी खूप चांगलं काम केलं महिलांमध्ये, बचत गट असतील, महिला असतील, त्यामुळे महिलांचा त्यांचा संबंध अतिशय चांगला आहे. त्यामुळे माझी खात्री आहे की ही जी आपली सीट आहे, रामभाई मी तुम्हाला सांगतो, हा विजय आम्ही तुम्हाला 100% देणार. तिला मनापासून शुभेच्छा देतो. जय शिवराय. काय सांगाल? आता जवळपास 3 वाजले, तुमचा प्रवेश होतोय, कधीपासून ही सूत्र जुळली? खरं तर मी गेले 3 महिन्यांपासून जिल्हा परिषदेची तयारी करते. तुम्ही सर्वजण पाहत आहात आणि मला एवढंच म्हणायचं आहे की माझी स्वाभिमानाची आणि अस्तित्वाची लढाई आहे. मी ती लढेल आणि तुमच्या सर्वांच्या साथीने जिंकेल, एवढंच या ठिकाणी बोलते. शरद सोनवणे यांच्या संपर्कात आपण कसे आलात आणि इकडे येऊन प्रवेश करावा असं का वाटलं? खरं तर गेले बऱ्याच दिवसांपासून काही लोकांचे फोन कॉल्स वगैरे येत होते, पण कसं असतं, आपण एक विचारधारा घेऊन चाललेलो असतो आणि आपल्याला असं वाटतं त्याच विचारधारेतून आपल्याला न्याय मिळावा. आणि अजूनही मी आजपर्यंत मला विश्वास होता पक्ष मला काहीतरी देईल, आशा होती, पण त्या आशेचा पूर्ण माझा हिरमोड झाला आणि मला थांबावं लागलं. त्यानंतर मी पण ठरवलं की आता मला थांबूयात आपण, काय पुढे जास्त काही गडबड करण्यात काय अर्थ नाही. पण पुन्हा माझे नातेवाईक असतील, मित्रपरिवार असेल, सर्वांनी किंवा घरचे लोक असतील, ते म्हणजे इतके तू 3 महिने मग का वाया घालवले? जर तू आता थांबली तर तुझे 3 महिने वाया गेल्यातच जमाय. त्यापेक्षा तुला दादा संधी देत आहे तर त्या संधीचं तू सोनं कर, तू जा आणि आम्हाला विश्वास आहे तू नक्की निवडून येशील. कारण हे जनमत सांगतंय सगळं. तुम्हाला पण माहिती, तुम्ही जर ओतूर परिसरात जर फिरलात तर लोकही तुम्हाला सांगतील. 10 लोकांना विचारलं तर निश्चित मला असं वाटतं 7-8 लोक तरी तुम्हाला पॉझिटिव्ह माझ्या नावाने बोलतील. आणि मला तीच अपेक्षा होती की माझा जो राष्ट्रवादी विचारांचा माझा जो पक्ष होता तो मला न्याय देईल. पण तो मला खऱ्या अर्थानं कदाचित त्यांनाही काही गणितं जुळवता नसतील आली, त्यांच्या पुढे काहीतरी मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले असतील, त्यामुळे त्यांना कदाचित मला न्याय नाही देता आला. पण दादांनी तो न्याय मला दिलाय आणि त्या संधीचं मी नक्की सोनं करेन. आता माजी आमदार अतुल बेनकेंच्या जवळ म्हणजे अनेक वर्ष काम केलं, तुमच्या पत्नीने देखील. काय सांगाल, शरद सोनवणे आणि अतुल बेनके मध्ये काय बदल जाणवला? बदल असं काही नाही. आता खरं तर दादांची आणि माझी म्हणजे फार काही परिचय नाहीये. खरं तर मला असं वाटतं आजपासून तो सुरू होईल. आणि अतुल दादा आजपर्यंत माझे मार्गदर्शक किंवा नेते म्हणून राहिले. त्यांनी देखील मला चांगली संधी दिली युवती अध्यक्षपदाची. त्या माध्यमातून मी चांगलं काम केलं आणि त्यांनी काही मला कधी चुकीचं मिसगाईड कधी केलं नाही. आताही मला मगाशी त्यांची भेट घेऊनच आली इथे. त्यामुळे असं काही नाही, त्या पक्षाने त्या सर्वच फॅमिलीने मला चांगलं आतापर्यंत प्रेम दिलंय आणि यापुढे मला असं वाटतं दादा पण मला चांगलं मार्गदर्शन करत तुम्ही आता अतुल बेनके यांना ही पूर्वकल्पना देऊन आता अप्रोच करताय असं म्हणणं नाही, पूर्वकल्पना नाही दिली, पण एक मी भेट घेऊन आले होते मगाशी. काय सांगाल? तर खरं तर तुमच्या पत्नी लढवणार असं समजलं होतं आणि जवळपास फिक्स झालंय असंही आम्हाला कळलं. अचानक कसं काय घडलं? अचानक घडलं म्हणजे गेले 15-20 दिवसापासून या सगळ्या घडामोडी चालू होत्या. या सगळ्या घडामोडी चालू असताना खरं तर दादांनी मला आग्रह केला होता की तुम्ही तुमच्या मंडळीला उभं करा. आणि तिची मानसिकता सुरुवातीला नव्हतीच. तिचं म्हणणं होतं आपण जास्त समाजामध्ये फिरलो नाही, कधी माणसांमध्ये गेलो नाही आणि अशा पद्धतीने माणसांपुढं अचानक जाणं हे मला काय जमणार नाही असा तिचा पहिल्यापासूनचा होरा होताच. तरी पण सर्व मित्रपरिवाराची आणि आमच्या चैतन्य फार्मर्स क्लबची, आमचा जो व्हॉलीबॉलचा यंगस्टर स्पोर्ट्स क्लब असेल, स्विमिंगचा क्लब असेल, आमचा आनंदी सफर ग्रुप असेल, आमचा सर्व मित्रपरिवार असतील, आमचे सगळे ओतूरचे शिवसैनिक त्यांची टीम असेल, त्यांचं म्हणणं होतं की तुम्ही उभं राहावं. परंतु माणसांपर्यंत पोहोचण्यामध्ये, त्यांचा संपर्क करण्यामध्ये आम्ही सुरुवातीला कमी पडलो. आजची परिस्थिती अशी आहे की अजूनही मी सविता माणसांमध्ये, मतदारांपर्यंत पोहोचलो नाही आणि याचा फटका शिवसेनेला बसू नये,
किंवा त्याचा तोटा शिवसैनिकांना होऊ नये म्हणून दादांनी बोलून या ठिकाणी अक्षदा मांडे यांनाही या ठिकाणी बोलवलं, मलाही बोलवलं. सगळं साधक बाधक 1-1.5 तास 2 तास चर्चा झाली आणि त्याच्यावर दादांनी सांगितलं जर तुम्ही थांबलं तर काय हरकत नाही. म्हटलं ठीक आहे, तुम्ही म्हणशाल तशा पद्धतीने आपण निर्णय घेऊ. आणि अक्षदा मांडेला जरी तिकीट दिलं तरी त्या आमच्या पाहुणीच आहेत, नातेसंबंध आहेत आमचे. आम्ही सर्वजण एकमुखाने एक दिलाने त्यांचं काम करू. कशी परिस्थिती राहिली ओतूर गटामध्ये? ओतूर गटामध्ये गेले 20 वर्षापासून खरं तर शिवसेनेचं 20-25 वर्षापासून आम्ही काम करतोय. ओतूर हा गट शिवसेनेचा नारायणगाव सारखा बालेकिल्ला राहिलेला आहे आणि ते ठेवण्यासाठी शिवसैनिकांनी खरं तर अहोरात्र त्या ठिकाणी कष्ट घेतलेले आहेत. शिवसेनेचा भगवा ओतूर शहरावर सातत्याने डौलत ठेवलेला आहे. परंतु मागच्या पंचवार्षिकमध्ये आमच्या हातातून ग्रामपंचायत गेली, जिल्हा परिषद गेली, पंचायत समिती गेली. त्यानंतरच्या काळामध्ये आता हे इलेक्शन लागल्यानंतर आमचा सर्व शिवसैनिक पेटून उठलेला आहे. काही झालं तरी ही सत्ता जिल्हा परिषदची, पंचायत समितीची ही शिवसैनिकांनी आणायची आणि येणारी 4 महिन्याची ग्रामपंचायत ती देखील शिवसैनिकांनी आणण्याचा चंग बांधलेला आहे. आज कोणी कितीही काही म्हटलं, कुठेही गेले, काही झालं तरी शिवसैनिक शिवसेनेला आणि धनुष्यबाणाला सोडून ओतूरमधला कुठेही जाणार नाही याची सर्व आम्हाला खात्री आहे. ओतूरमधून जास्तीत जास्त लीड शिवसेनेच्या उमेदवाराला राहील यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करणार आहोत.